किल्ले प्रतापगड येथे भवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ। नवरात्र हा निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्री शक्तीचा उत्सव। अश्विन महिन्यातील हस्त नक्षत्रात नवरात्रोत्सव सुरू होतो। महाराष्ट्रातील या उत्सवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा उत्सव खेड्यापाड्यापासून ते शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। प्रतिवर्षाप्रमाणे शिवकाळापासून किल्ले प्रतापगड येथे मोठ्या प्रमाणात शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जाते। याही वर्षी किल्ले प्रतापगडावर भवानी मातेचा नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला असून काल गुरुवारी किल्ले प्रतापगड येथे भवानी मातेला अभिषेक घालून विधिवत पूजा करून श्री रवींद्र भोसले यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली। प्रतापगडावरील घटस्थापनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात 2 घट बसवले जातात। एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तर दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या नावाने। अनेक वर्षापासूनची ही परंपरा आजही सुरू आहे। नवरात्रोत्सव काळात दररोज भवानी माता मंदिरामध्ये गोंधळ महाआरती केली जाते। तसेच प्रतापगडच्या युवा तरुण मंडळीकडून ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळत आनंद व्यक्त केला जातो। हा सोहळा वर्णनीय असतो। संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केली असून प्रतापगडचे पारंपरिक सेवेकरी यावेळी उपस्थित असतात। शारदीय नवरात्र उत्सव काळात महाराष्ट्रातील असंख्य शिवभक्त किल्ले प्रतापगड येथे भवानी मातेच्या दर्शनाला येत असतात। कोकणातून महाड आगारातून किल्ले प्रतापगड इकडे जाण्यासाठी विशेष बसची सुविधा करण्यात आलेली आहे। ललित चतुर्थीला भवानी मातेचा गोंधळ घातला जातो, तर किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन या काळातच केले जाते। प्रतापगडावरील भवानी माता ही साताऱ्याच्या राजघराण्याचे कुलदैवत आहे। नवरात्रोत्सवास मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडतात, तर चतुर्थीला शिवमूर्तींची मिरवणूक काढली जाते। अष्टमीला घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होतो। पुराण वाचन, नवचंडी होम इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात, तर नवमीला पालखी मिरवणुकीच्या उत्सवाची सांगता होते। महामुंबईसह प्रकाश कदम, पोलादपूर। मी अप्पा उतेकर, किल्ले प्रतापगड ग्रामस्थ। जेव्हा 2010 साली भवानी मातेला स्थापना होऊन 350 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेला हा मशाल महोत्सव चालू केला। यंदाचं 15वं वर्ष आहे। ह्या 15 वर्षामध्ये दिवसेंदिवस या उत्सवास लोकांची खूप गर्दी होते। आपल्याला जर शिवकाळात जगायचं असेल तर या उत्सवाला आपण उपस्थित राहणं आणि आपल्या छोट्या मुलांना पण या कार्यक्रमात आणलं तर शिवकाळ कसा होता हे अनुभवायचं असेल तर किल्ले प्रतापगडला यायलाच हवं। धन्यवाद। किल्लेदार प्रतापगड, आज आपण भवानी माता मंदिरामध्ये आहोत। या मंदिराला 365 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या नवरात्र उत्सवाला 365 वर्ष पूर्ण झाले। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर जे आहे की तिथे 2 घट बसवले जातात। याचं कारण असं होतं की एक गट आहे देवीचा, दुसरा गट आहे तो राजाराम महाराज। राजाराम महाराज यासाठी की हिंदवी स्वराज्य अबाधित राहण्यासाठी त्यांनी जो नवस केला होता देवीला, त्यासाठी सुद्धा गट आहे। 10 दिवसामध्ये या ठिकाणी वंश परंपरागत सेवेकरी आपली सेवा बजावत असतात। मुख्य म्हणजे ह्या 10 दिवसामध्ये पुराण वाचन, पाठ वाचन, मशाल महोत्सव, त्यानंतर होम, नवचंडीचा होम, या सर्व कार्यक्रमाचं आयोजन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होतं। आपण या ठिकाणी पाहू शकता की मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। हजारो भाविक महाराष्ट्रातून आई भवानीच्या दर्शनाला किल्ले प्रतापगड येतात। मशाल महोत्सवासाठी महाराष्ट्रातून, इतर राज्यातून कमीत कमी 10 ते 15 हजार भाविक या ठिकाणी हजेरी लावतात।